वरुड शहरातील सायकलपटू देवानंद मेश्राम यांच्या नावे आणखी एक नवा विक्रम. जगप्रसिद्ध ग्रेट हिमालयन रेस 444 किलोमीटर 30 तास 19 मिनिटांमध्ये पूर्ण करणारे 50 वयोगटातील पहिले भारतीय होण्याचा मान देवानंद मेश्राम यांनी मिळवला आहे. यामागील उद्देश मात्र एकच, निरोगी जीवन, पर्यावरणाचे रक्षण व कारगिल युद्धातील शहीद सैनिकांना श्रद्धांजली म्हणून ही रेस देवानंद मेश्राम यांनी पूर्ण केली. ग्रेट हिमालयन ही हाय अल्टिट्यूड रेस प्रसिद्ध आहे, तर तिच्या कठीण पातळीमुळे ज्यामध्ये भाग घेण्यास शरीरासोबतच मनाची पण पूर्वतयारी हवी असते. कारण ही हाय अल्टिट्यूड रेस असल्याने सर्व रेसला 14 ते 15 दिवस लेहमध्ये रिपोर्ट करणे अनिवार्य होतं. कारण मात्र एकच, तिथल्या वातावरणाशी जुळून घेणे. या वातावरणामध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवते, त्या कारणाने फिजिकली फिट असणे खूप आवश्यक होते. चुडामणी न्यूज फोटोच्या प्रेक्षकांना नमस्कार. आज केदार चौक परिसरामध्ये वरुड भूषण देवानंदजी मेश्राम यांनी लेह ते कारगिल हा सायकलने प्रवास केला आहे. खरोखर वरुड भूषण आहे देवानंदजी मेश्राम, माजी सैनिक असून त्यांनी सायकलमध्ये विविध प्रवाससुद्धा केले आहेत. नुकताच त्यांनी मागच्या वेळेस 3636 किलोमीटर प्रवास हा सायकलने केला होता. त्यानंतर त्यांनी आता लेह ते कारगिल हा प्रवास त्यांनी सायकलने प्रवास केला आहे. आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर, काय सांगू शकाल तुम्ही? प्रथम तर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होतं. आणि हा इन्स्पायर इंडियानी लेह ते कारगिल आणि कारगिल ते लेह असा 444 किलोमीटरचा रेस आयोजित केली होती. आणि ही रेस मी जे 1999मध्ये कारगिलचा युद्ध झालं होतं त्या सगळ्या हिरोजना मी श्रद्धांजली म्हणून हा प्रवास मी केला होता. सर, तुम्ही विविध सायकलने प्रवास करत असतात, नेमकं काय मेसेज देऊ शकाल? सायकलचा प्रवास म्हणजे हाच आहे की रोजच्या उपयोगासाठी आपण सायकल ऑफिसला किंवा कार्यालयामध्ये, मार्केटला आणि इतर छोट्या मोठ्या उपयोगासाठी सायकलचा आपण वापर करावा, जेणेकरून आपलं पर्यावरणाचं रक्षण होईल, आपली हेल्थ चांगली राहील आणि पेट्रोलची बचतसुद्धा होईल. हा इव्हेंट इन्स्पायर इंडियाने आयोजित केला होता आणि यासाठी वेळ दिला होता 32 तास, म्हणजे लेह ते कारगिल जाणे आणि कारगिल ते लेह परत येणे. परंतु ज्यावेळेस आम्ही लेहपासून प्रवास सुरुवात केला तर खरंच जे शूरवीर आहेत आपल्या देशाचे जवान, आणि आपण लहानपणापासून ऐकत होतो की हिमालय आपल्या देशाची रक्षण करत आहे, तर खरंच वर्षानुवर्षे ज्या हिमालय आपल्या देशाची रक्षण करत होता त्याला जवळून पाहायची संधी मिळाली. आणि हा प्रवास खूप कठीण होता, कारण की तिथे ऑक्सिजनचं प्रमाण फार कमी होतं. जाताना तर जायच्या आधी आम्हाला 8 दिवस आधी तिथं जायचं होतं. 4 दिवसामध्येच असं वाटलं आम्हाला की हा प्रवास काही शक्य नाही आहे, कारण 5 किलोमीटर चढण्यासाठीच 157-160च्या वर HR चालले होते. 160 न 70च्या वर HR चालले म्हणजे तुम्हाला काहीच ऑक्सिजन नव्हती. परंतु परमेश्वराच्या कृपेने हा प्रवास आम्ही केला आणि रिटर्नमध्ये मात्र तब्येत खराब झाल्यामुळे असं वाटत होतं की हे रेसमध्येच सोडावं लागेल. परंतु जेव्हा मग आठवण आली की आपल्या शूरवीरांनी आपल्या भारत मातेचं रक्षण केलं आणि त्यांच्या प्रित्यर्थ आपण ही रेस करतो आहे, त्यावेळेस म्हटलं कुठून जोश आला माहिती नाही. सकाळीच औषध घेतली आणि त्या औषधीच्या भरोशावर प्रवास हा पूर्ण केला. आणि मला एक सांगावंसं वाटते की लेहमध्ये जो आमचा हॉस्टेल होता रोवर्स डेन, तिथल्या ग्रीष्मा मॅडम त्यांनी खूप अशी छान सोय केली. तसंच इन्स्पायर इंडियाचे जे आयोजक होते दिव्या तट्टे आणि ऋत्वी खरे यांनीसुद्धा रेस दरम्यान खूप मनोबल दिलं, कारण की त्यांनासुद्धा वाटत होतं की हे रेस प्रत्येकाचीच पूर्ण झाली पाहिजे होती. आणि जेव्हा त्यांनी मला प्राईज दिला आणि सांगितलं की बा हे फक्त एकमेव भारतीय ठरले की 50 वयोगटामधून करणारे, तेव्हा मात्र छाती खूप अशी मोठी झाली, कारण की भारतामधून पहिला मान आपल्याला मिळाला की आपण हा पूर्ण केला म्हणून. खरंच देवानंदजी मेश्राम हे भारत भूषण आहेत. एक 50 वर्षाच्या वयाने आज सायकलचा प्रवास केला आणि लेह ते कारगिल हा प्रवास करून दाखवला. हे खरोखर युवकांकरता एक आदर्श देवानंदजी मेश्राम सर. आपल्यासोबत सायकल सर ग्रुपचे डॉक्टर विजय देशमुख सर आहे. काय सांगू शकाल सर तुम्ही? सर्वप्रथम मी देवानंद मेश्रामजी यांना शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या वरुडचं नाव रोशन केलं आणि त्यांनी लेह ते कारगिल आणि कारगिल ते लेह हा प्रवास दिलेल्या टाईममध्येच पूर्ण केला. त्यांच्या नावाने भरपूरसे रेकॉर्ड्स आहेत, ते गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये पण आहेत आणि हा एक नवीन रेकॉर्ड झाला. हे नक्कीच आपल्या वरुडसाठी भूषणावं आहे आणि यापुढेही नक्कीच ते दुसरा त्यांच्या डोक्यात आहे, पण ते त्यांनी डिक्लेअर केलं नाही, ते मलाही माहीत आहे. ते करतील आणि असंच आपण पुन्हा एकदा इथे भेटू आणि त्यांचा सत्कार करू. कारण त्या माणसामध्ये जी जिद्द आहे ती जिद्द खरंच वाखावण्याजोगती आहे. कारण एवढी जिद्द मी अजून कोणाच्या याच्यात पाहिली नाही. मी त्यांच्यासोबत बॅडमिंटन खेळत होतो तेव्हापासून आणि आता सायकल चालवतो तेव्हापासून. आमच्यापैकी कोणी असं काही करू शकत नाही, पण तेच नक्की करू शकतात. कारण
त्याचं मूळ कारण ते एक सैनिक आहेत आणि असे सैनिक आपल्या भारताला मिळालेले आहेत की ज्यांच्यामध्ये इतकी जिद्द आहे, त्यामुळे आपल्या देशावर कोणताचंही जरी आक्रमण झालं तरी आपल्या देशाचं काहीही बिघडणार नाही, कारण देवानंद मेश्रामसारखे फार चांगले सैनिक आपल्या देशात आहेत. धन्यवाद. खरंच देवानंदजी मेश्राम यांचा आदर्श आहेत, युवकांकरता आदर्श आहेत. ते प्रत्येक प्रवास आपला सायकलने करत असतात. त्यांचा एक मेसेज आहे, स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्रदूषणमुक्त भारत. याकरता सायकलने प्रवास करत आपलं किशोरजी तळस असं तुम्ही काय सांगू शकाल? सर्वप्रथम तर मी सायकल स्वार ग्रुपच्या वतीनं आदरणीय देवानंदजी मेश्राम माजी सैनिक यांना खूप खूप अभिनंदन करतो यांचं, की त्यांनी K2K हा जो काश्मीर टू कन्याकुमारी प्रवास आहे तो तर पूर्ण केलाच. त्याच्याशिवाय हा आणखी एक लेह ते कारगिल आणि कारगिल ते लेह परत. आता तुम्ही जर लेहला गेले तर आपण विमानानं जातो किंवा बसनं जातो, तिथं ऑक्सिजनचं प्रमाण इतकं कमी आहे की आपलं फुफ्फुस जे आहे ना ते भरायला हवा तिथं आपल्याला सापडत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी सायकलवर तो प्रवास पूर्ण केला. हे एक खूप मोठं दिव्य कार्य आहे असं मला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगावंसं वाटते. आणि त्यांचं हृदय जे आहे ते देशभक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे आणि मूळचा सैनिकी खाक्या त्यांच्याजवळ आहे. त्याच्यामुळं ते हे कार्य शक्य करू शकले आणि त्याच्यातून त्यांनी एक समाजाला प्रामाणिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की गो टू ग्रीन, म्हणजे हरित क्रांतीकडे वळा तुम्ही. हरित क्रांती म्हणजे कोणती, की फ्यूल तुम्ही कमी वापरा, सायकलचा वापर तुम्ही जास्त करा आणि त्याच्या माध्यमातून पर्यावरणाचं तुम्ही संरक्षण करा. आणि हे जी राईड आहे त्यांनी आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या सर्व सैनिकांना, वीरांना समर्पित केलेलं आहे. खरोखरच एक महान व्यक्तिमत्व आपल्या वरुडला लाभलेलं आहे. मी त्यांना त्यांच्या आगामी जे काही राईड्स असतील त्यांच्याकरिता संपूर्ण वरुडवासियांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्यासोबत सांगते सर असं तुम्ही काय सांगू शकाल? आजचा क्षण हा फार सुंदर आहे. वरुडचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तर त्या देवानंद मेश्रामांच्या एका पानाशिवाय तो वरुडचा इतिहास पूर्ण होणार नाही. की ज्यांनी वरुडला देशातला पहिला मान मिळवून दिला, की देशात असा एक माणूस झाला नाही की ज्याने हे 440 किलोमीटरचा प्रवास सायकलनी दिलेल्या वेळात पूर्ण केला. 50 वर्ष प्लस अशा कॅटेगरीमध्ये ते भारतातले पहिले आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज जेव्हा त्यांच्याशी बोलताना हे एक लक्षात आलं की ते थकले असताना देशाच्या रक्षणार्थ बॉर्डरवर आणि विविध ठिकाणी उभे असलेल्या सैनिकांचा विचार तेव्हा त्यांच्या डोक्यात आला. तेव्हा त्या सैनिकाप्रमाणे, मूळचे सैनिकच आहेत, त्याप्रमाणे त्यांना उर्मी आली, जोश आला आणि भारतासाठी म्हणून त्यांनी हे पूर्ण केलं. हे खरोखर एक सैनिकच करू शकतो. भारताचं किंवा आपल्या सगळ्या भारतीयांचं वैभव असलेले जे सैनिक आहेत त्या सैनिकाला या प्रसंगी सलाम करतोय. आणि त्यांच्यावर आपण काहीही बोलू शकत नाही, इतक्या शब्दातीत त्यांचं कार्य आहे. एक सैनिक काय करू शकतो हे जिवंत उदाहरण देवानंदजी मेश्रामकडून आपल्याला पाहायला मिळते. असे हजारो सैनिक भारताजवळ आहेत. भारत किती समृद्ध आहे. फक्त एवढंच आहे की आपण जे आपला जनता आहो ते समजून घेतलं पाहिजे. त्यांनी सैनिकाचं काय योगदान आहे हे समजून घेतलं पाहिजे. सैनिक आपल्या बॉर्डरवर राहतात आणि आपण इकडे राहतो, त्याच्यामुळं त्यांचा संपर्क कमी येतो. पण देवानंद मेश्रामांच्या कृतीतून सैनिक काय असतो हे त्यांनी आपल्याला पदोपदी दाखवून दिलं आहे. आम्हाला अभिमान आहे की आमचा सायकलपटू, आमच्या ग्रुपचे उपाध्यक्ष इतकं मोठं यश संपादन करून घेतलं आहे. ते आमच्या ग्रुपला अभिमानाची गोष्ट आहे नव्हे, वरुडच्या इतिहासात, वरुडच्या सर्व जनतेला अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांना मी विनंती करेल की असंच कार्य भविष्यातही वरुडसाठी करावं. आणि आम्ही आपल्यासोबत आहोत. आणि अत्यानंदाने आम्ही नमूद करतो की असं एक फ्रेज आहे वेगवेगळ्या याच्यानी, तर आम्हाला असं म्हणायचं वाटतं की मेश्राम है तो मुमकिन है. की ते काय करू शकतात. धन्यवाद. आपल्यासोबत गणोरकर सर आहे, काय सांगू शकाल सर आपण? पर्यावरणमुक्त देश करण्यासाठी त्यांनी या वरुड नगरीला तसेच महाराष्ट्राला व देशाला एक चांगल्या प्रकारचा संदेश दिला, जेणेकरून सर्वांनी सायकलचा प्रवास करावा. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि मी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. असाच प्रवास त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावा आणि लहान मुलांनासुद्धा तशा प्रकारचं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन असा जर संदेश दिला तर योग्य होईल.
आणि मी त्यांना शुभेच्छा देतो पुढील प्रवासात. आणि मी लिहिलेलं माझं लिखित हे पुस्तक ज्ञानदीप हे मी त्यांना सप्रेम भेट म्हणून देतो या क्षणी. खरंच देवानंदजी मेश्राम यांचं कार्य अगण्य आहेत. त्यांचे मित्र माजी सैनिक सर तुम्ही काय सांगू शकाल? मी कॅप्टन प्रकाश खिंडे, एक्स आर्मी ऑफिसर. जे आमचे मेश्राम साहेब आहेत एक्स नेव्हीवाले, त्यांनी दाखवून दिलं की आर्मीवाल्यांचा डिफेन्सवाल्यांचा काय जोश असतो. त्यांनी खरोखरच इतकं चांगलं कार्य केलं. त्या ठिकाणी मी 4 वर्ष राहिलो. मी त्या ठिकाणी किती मुश्किल जीवन जगणं आहे, एवढं सोपं काम नाही आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मनापासून त्यांना काम करून त्यांनी आपल्या सैनिकांचं मनोबल उभारलं. तसंच त्यांनी आपल्या संरक्षण खात्याचं नाव रोशन केलं. आणि त्यांचा असाच चांगला उदोउदो हो. आणि त्यांनी जे विश्वातून त्यांनी नाव कमावलं, त्यांच्यासाठी मी त्यांचं आमच्या सगळ्या सैनिकातर्फे सत्कार करतो. आणि खरोखरच मी त्यांना सॅल्यूट करतो. मेश्राम साहेब, वेल डन, कीप इट अप, आय सॅल्यूट यू. थँक्यू सर. नमस्कार सर. खरंच वरुड नगरीकरता देवानंदजी मेश्राम हे आदर्श आहेत. आज त्यांचं नाव संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झालं आहे. एक सायकल स्वार ग्रुपच्या वतीने आज त्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आला आहे. सायकलने प्रवास करणारा हा आगळा वेगळा व्यक्तिमत्व, वेगळा वेगळा माणूस आहेत. खरोखर माजी सैनिक आहे. देशसेवेचं प्रेम त्यांच्या मनात अटूल भरलेलं आहे. त्यामुळे देशांच्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करावी त्याकरता त्यांनी एक कठीण प्रवास आज सायकलने करून दाखवला. त्यामुळे आज त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पाहत राहा कॅमेरामॅन निकू बावनेसह प्रवीण सारखं चुळामणी स्पोर्ट.